नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊ मध्ये आपलं स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सभेंचा धडाका सुरू केलाय. आधी खेड, नंतर मालेगाव आणि आता पाणी पुरवठा मंत्री अर्थात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे पाचोऱ्यामध्ये सभा घेतली. या काल झालेल्या सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्यासोबतच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांवर हल्लाबोल केला आणि अर्थात त्यांचं टार्गेट होतं गुलाबराव पाटील. कारण ही सभा होण्यापूर्वीच संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली होती. त्यामुळे या सभेमध्ये निश्चितपणे उद्धव ठाकरे यावर भाष्य करणार हे निश्चित होतं. आणि मग मात्र उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिका मांडल्या आणि भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल केला. नेमकं या सभेत काय घडलं, कुठून घुशी आल्या, कुठं ढेकणं घुसली, पाचोऱ्यात नेमकं काय घडलं, पाहूयात सिटी नाऊचा हा स्पेशल रिपोर्ट. घुशी, ढेकणं आणि पाचोरा. घुशी, ढेकणं आणि पाचोरा म्हणे सभेत घुसणार. या घुशींना त्यांच्या शेपटांना धरून राजकारणात आपटणार. ढेकणं चिरडायला तोफेची गरज नाही, जनतेचं एक बोटही पुरेसं. पाचोऱ्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी डागली तोफ. अजून किती घुसायचं, आता इतकं घुसलो की. गुलाबो गँग म्हणत संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर शाब्दिक वार. म्हणे आम्ही उंदीर, आम्ही बैल, मग हा काय हेला. गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार. आम्ही सभेत घुसणार, अशा घुशी खूप पाहिल्यात आम्ही. पण निवडणुकीमध्ये अशा सगळ्या घुशींना त्यांची बिळक खोदून शेपट्यात धरून राजकारणामध्ये आपटायचे. घुसून दाखवा, घुसून दाखवा. अजून किती घुसायचं, इथपर्यंत घुसलो. शिवसेनेच्या नादाला लागू नका. आता बोलला म्हणे उंदीर आहे, कोणाला म्हणतो बैल आहे, मग हा हेलाय. आणि ढेकणं मारायला तोफ लागत नाही. ढेकणं मारायला तुमचं फक्त एक बोट फक्त चिरडून टाकू शकतो ढेकणं. निमित्त होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जळगावातील पाचोरा येथील सभेचं. मुळात या सभेपूर्वीच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जुंपली होती. ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि तिकडे शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. संजय राऊत यांनी जळगावला गेल्यानंतर थेट पत्रकार परिषदेतच गुलाबराव पाटील यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. कोरोना काळामध्ये यांनी म्हणजे गुलाबराव पाटलांनी तब्बल 400 कोटींचा घोटाळा केला असं संजय राऊतांनी म्हटलं. आणि मग त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी जर तुम्ही चौकटीत राहून बोला, चौकटीच्या बाहेर बोलाल तर आम्ही सभेत घुसू आणि दगडं मारू असं म्हटलं होतं. अर्थात त्यानंतर सगळ्याच ठिकाणी या गोष्टींवरून राजकीय चर्चा रंगल्या आणि नेमकं सभेत काय होणार हा प्रश्न पडला. पण उद्धव ठाकरेंनी मात्र या सभेमध्ये केवळ गुलाबराव पाटीलच नव्हे तर इतर आमदारांचा देखील समाचार घेतला. भाजपवर देखील हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी सभेतल्या पहिल्याच भूमिकेतून हे स्पष्ट केलं की शिवसेना कुणाची. पाकिस्तानला जरी विचारलं तरी पाकिस्तान म्हणेल की शिवसेना कुणाची आहे. तिथूनच उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आणि मग याच्या आधी ज्या वक्त्यांची भाषणं झाली त्या भाषणांचे संदर्भ घेत घेत उद्धव ठाकरेंनी आपलं भाषण पुढे नेलं. त्यामध्ये अरविंद सावंत यांच्याबद्दल देखील जेव्हा त्यांनी आधी भाषण केलं तेव्हा अरविंद सावंत म्हणाले होते की हे बापापासून दूर गेले किंवा बाप चोरला. त्यावर देखील उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतकंच नव्हे तर संजय राऊत ही शिवसेनेची एक धडाडती तोफ असं जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा त्यांच्याच संदर्भावर उद्धव ठाकरेंनी देखील भाष्य केलं आणि म्हटलं की ही ढेकणं चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही, तिथं जनतेचं एक बोट पुरेसं आहे. ही ढेकणं रक्त पिऊन ठसठशीत फुगली आहेत
असं देखील म्हटलं. आणि आपल्याला माहीतच होतं की याच्या आधी संजय राऊत उद्धव ठाकरे आणि जी काही भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली होती त्याच्यावर आधीच सभेपूर्वीच संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर शाब्दिक वार केले होते. त्यांना उंदीर म्हटलं होतं. कारण की तिकडे ते स्वतःहून म्हणाले होते की आम्ही मग सभेत घुसू, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. चौकटीत राहून बोला नाहीतर सभेत घुसू, आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल राग नाहीये, पण संजय राऊत जर काय बोलले, आमच्यावर जर त्यांनी तोंड चूक घेतलं तर आम्ही सभेत घुसू आणि दगड देखील मारू, कारण की याच्या आधी आम्ही शिवसैनिकच आणि आताही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर लगेच संजय राऊतांनी पलटवार केला होता आणि उत्तर दिलं होतं की तुम्ही काय सभेत घुसणार, शेवटी तुम्ही घुशीच असं म्हटलं होतं. त्यांना उंदीर देखील म्हटलं होतं. मग त्याच वेळी जेव्हा संजय राऊत अवघ्या 4 मिनिटांचं त्यांनी भाषण केलं आणि सभेत उभे राहिले तेव्हा ते देखील म्हणाले होते की आता किती घुसू, आता इतकं घुसलोच की. त्यामुळं मुळात उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टींवर कसं उत्तर देणार हेच नेमकं आता सगळ्या शिवसैनिकांना अपेक्षित होतं. आणि त्याप्रमाणे जळगावातल्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सगळ्यांवरच आपली भूमिका स्पष्ट केली आणि उत्तरं दिली. यावेळी उद्धव ठाकरेंमध्ये एक वेगळाच जोश दिसत होता. भले त्यांच्या भाषणामध्ये काही मुद्दे तेच तेच जरी असतील तरी यावेळी मात्र काहीतरी नवीन त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जळगावमध्ये आरो पाटील म्हणजे दिवंगत माजी आमदार यांचं वर्चस्व होतं त्या पाचोरा मतदारसंघामध्ये. आणि त्यांचे पुतणे म्हणजेच किशोर पाटील हे आधी शिवसेनेत होते पण ते शिंदे गटात गेले. पण आरो पाटील यांची मुलगी म्हणजेच वैशाली सूर्यवंशी पाटील यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे यावेळी सांगितलं की आता या गद्दारांना गाडायचं आहे आणि वैशाली सूर्यवंशी पाटील यांच्या मागे उभं राहायचं आहे. त्यामुळे एकंदरीत ती सभा कुठे ना कुठेतरी वैशाली सूर्यवंशी यांच्यासाठी ती जागा सेफ करण्यासाठी किंवा त्यांच्याकडे शिवसैनिकांचं मतदान वळवण्यासाठी देखील ही सभा घेतली गेली हे निश्चित आहेच. कारण की या सभेच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरे एक एक माणसं जोडत चाललेले आहेत. म्हणजे त्यांनी स्पष्टपणेच म्हटलं की गद्दारांना निवडून दिलं असलं तरी त्यांना निवडून देणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, शिवसेनेसोबत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात यामध्ये आत्ता जर आपण पाहिलं तर जे 4 आमदार मुळातच शिवसेनेतून शिंदे गटाकडे गेलेले आहेत. त्यामुळे आता तिथे एकही आमदार शिवसेनेकडे नाही, पण म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नाही आहे. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ज्या काही घुशी आहेत म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे स्पष्टपणे म्हणाले की आम्ही इथं आता ऑलरेडी आलेलो आहोत, आणखी कधी घुसणार असं संजय राऊतांनी म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या घुशींना आता त्यांच्याच बिळातून बाहेर काढून शेपटांना धरून राजकारणात आपटणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. त्यामुळे एकंदरीतच ही सभा उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांना जो स्पर्श केला त्यामुळे गाजली. त्यामुळे नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणालेत पाहूयात. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची हे दिसतंय ना, हे कळतंय ना. पाकिस्तानला जर का विचारलं शिवसेना कोणाची तर पाकिस्तान सुद्धा सांगेल. काही जणांना असं वाटलं होतं की तेच म्हणजे शिवसेना. राईट. आम्ही सभेत घुसणार अशा घोषी खूप पाहिल्यात आम्ही, पण निवडणुकीमध्ये अशा सगळ्या घोषींना त्यांची बिळं खोदून शेपट्यात धरून राजकारणामध्ये आपटायचे आहेत. गद्दार मगाशी घोषणा दिली, मला लाज वाटली. कोण आला रे, कोण आला? गद्दारांचा बाप आला. म्हटलं नाही रे बाबा, आम्ही त्यांचा बाप अजिबात नाही. ही अशी घाणेरडी अवलाद आपली असू शकत नाही. पाठीवरती तर सोडाच, पण आईच्या कुशीवरती वार करणारी गद्दारांची अवलाद ही आमची असू शकत नाही. मगाशी अरविंद तुम्ही सांगितलं ना, ते काय कुछ लोग बाप बदल देते. अरे बाप तो बदल देते लेकिन बाप चुरा भी लेते. मगाशी संजय राऊतांचा उल्लेख केला, आता शिवसेनेची तोफ आली. ही ढेकणं मारायला तोफीची गरजच नसते. ही ढेकणं आहेत, पण ही सारी सुधी ढेकणं नाहीत. तुमच्या मेहनतीचं रक्त पिऊन ठसठशीत फुगलेली ही ढेकणं आहेत. आणि ढेकणं मारायला तोफ लागत नाही. ढेकणं मारायला तुमचं फक्त एक बोट फक्त चिरडून टाकू शकतो ढेकणाला. फक्त एक बोट.
पण काय आपण दिलं नव्हतं. आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. मला खरंच आश्चर्य वाटतं. आज तर माझ्याकडे काहीच नाहीये, कारण त्यांनी शिवसेना नाव चोरलेलं आहे, त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे, माझे वडील चोरतायत. काही माझ्याकडे नसताना सुद्धा तुम्ही का आलात हा प्रश्न मला नेहमी पडतो. पण त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तुम्ही आलात कारण तुम्ही घेणारे नाहीत, तुम्ही आशीर्वाद देणारे आहात. आणि आशीर्वाद देणारे हात, अरे 2-5 इकडे तिकडे गेले असतील, पण हे लाखो करोडो हात माझ्या सोबत आहे. कोणाची हिंमत आहे काय माझा केस वाकडा करण्याची तेच मी बघतो. येऊन दाखवा. गेली 1-2 दिवसांपासून जर आपण पाहिलं म्हणजे सभेच्या पूर्वी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात चांगली जुंपली होती. संजय राऊतांनी गुलाबो गँग असा शब्द उच्चारला होता. त्यामुळं अर्थातच गुलाबराव पाटील खूप खवळले होते आणि आम्ही सभेत घुसणार, चौकटीत बोललं नाही तर आम्ही दगड मारू, कारण की आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, सभा कशी उधळून लावायची आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे असं म्हटलं होतं. त्यावर संजय राऊतांनी देखील स्पष्ट केलं की तुमच्यात हिंमत असेल तर सभेत या, घुसून दाखवा, बाहेर कसं जाताय ते बघूयात. त्यामुळे नेमकं सभेत काय घडणार, मोठा पोलीस फौज फाटा होता ते त्या ठिकाणी तैनात होता. आणि मग मात्र गुलाबराव पाटलांचे समर्थक असतील किंवा शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील त्यांनी देखील गुलाबराव पाटलांचे अक्षरशः मुखवटे लावून सभेकडे प्रस्थान केलं होतं. काही ठिकाणी तर गुलाबराव पाटलांना बाहुबलीच्या प्रतिमेत उभं करून त्या ठिकाणी त्या सभेकडे हे सगळे निघाले होते. पण पोलिसांनी मात्र त्यांना वेळीच रोखलं, त्यांना सभेमध्ये जाऊन दिलं नाही. अर्थात या सगळ्या भूमिकेमध्ये संजय राऊतांनी सगळ्यात महत्त्वाचा गौप्यस्फोट केला होता, तो म्हणजे कोरोना काळामध्ये गुलाबराव पाटील यांनी काही जणांना हाताशी धरून त्या ठिकाणी 400 कोटींचा घोटाळा केला. आणि त्यामुळं त्यात त्यांनी उल्लेख पण केला की 50-50-50-50 असे त्यांनी पैसे वाटले. याचा अर्थ हे स्पष्ट होतं की संजय राऊतांनी सभेच्या आधी ते वातावरण तापवलं होतं जेणेकरून या सभेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जावं. पण त्या ठिकाणी गुलाबराव पाटलांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी कोणत्याही प्रकारचा घोटाळा केलेला नाही. या ठिकाणी हा घोटाळा झालाच नसेल तर संजय राऊत असं कसं म्हणतायत, जे आमच्याच मतांना निवडून आले, 41 मतं आम्ही दिली म्हणून ते राज्यसभेचे खासदार झाले, हे काय आमचा राजीनामा मागणार. मी राजीनामा एका मिनिटात द्यायला तयार आहे. त्यांनी चौकशी लावावी, चौकशीत निष्पन्न झालं तर मी जळगावचा पालकमंत्री राहणार नाही असं देखील गुलाबराव पाटलांनी म्हटलं. त्यावर संजय राऊतांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे काय आम्हाला धमकी देतात, यांचा राजीनामा घेणारच असं स्पष्टपणे म्हटलं. मुळात एकंदरीत आता आगामी निवडणुका जर पाहिल्या, विधानसभा असतील किंवा आणखी लोकसभा निवडणुका असतील, तर या संघाने हे राजकीय वातावरण त्या ठिकाणी तापवण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला. त्यावेळी संजय राऊतांनी स्पष्टपणे आता सगळ्यांशीच ते पंगा घ्यायला लागलेत. अजितदादांबद्दल पण ते बोलतात, आणखी इतर नेत्यांबद्दल बोलतात. त्यामुळे संजय राऊतांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, ते आम्हाला उंदीर म्हणतात, बैल म्हणतात, मग ते काय हेला का, असं देखील गुलाबराव पाटलांनी म्हटलं. त्यामुळे एकंदरीत ही सभा सभेपूर्वीच गाजली होती आणि मग मात्र सभेत जे घडलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्यामुळे संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात नेमकं वाकयुद्ध कसं झालं तेही पाहूयात. जळगाव ही सुवर्णनगरी म्हटली जाते. सुवर्णनगरी हा संपूर्ण भाग ही खानदेशची माती. पण या सुवर्णनगरीमध्ये काही दगड निपजले आणि म्हणे आमच्यावर दगड मारणार. अरे छातीत हिम्मत लागते ना, हे गद्दारांचं काम नाही. घुसून दाखवा, घुसून दाखवा. अजून किती घुसायचं, इथपर्यंत घुसलो की. शिवसेनेच्या नादाला लागू नका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना त्यांना वेळ जात नव्हता म्हणून स्थापन केली नाही. त्यांनी ही शिवसेना महाराष्ट्राचा स्वाभिमान, हिंदुत्व, कडवटपणा, ताठपणा हे राहावं यासाठी स्थापन केली. अरे तुम्ही माती खाल्ली असेल, पण हे हजारो लाखो शिवसैनिक आहेत, आज या शिवसेनेशी मान राखून आहे. त्या जळगावमध्ये गुलाबो गँग स्थापन झाली आहे. गुलाबो गँग, गुलाबो. त्या गुलाबो गँगला 200 कोटी आले, लुटले. 4 आहेत ना इथे. 50-50-50 या 50-50चा बंदोबस्त आपण करू. हे इकडले हल्ली या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुतण्यांनी फार घोटाळा केलेला आहे आणि तो घोटाळा या पाचोऱ्यात पण झालाय. हा घोटाळा आपल्याला दुरुस्त करायचा आहे आणि म्हणून आजची सभा आहे.
हे बघा, संजय राऊत हा नौटंकी माणूस आहे, ज्याला भटकलेला आत्मा जो म्हणता ना तशा पद्धतीचा माणूस आहे. मी परवाही काय बोललो की उद्धव साहेब ठाकरे जे सभेला येतात ते आरोतात्यांच्या पुतळ्याच्या आंदोलनाला येत आहेत. त्या सभेमध्ये संजय राऊतने आरेरावीची भाषा वात्रटपणाने बोलू नये, नाही तर आमचे कार्यकर्ते सभेत घुसतील. तर हा माणूस म्हणतो या घुसा. काल मी हे बोललो की जरा सभा कशा बंद पाडायच्या, दगडं पाडून, हे आम्ही शिवसेनेमध्ये असताना शिकलेलो आहे, त्यामुळे संजय राऊतने आमच्या नादी लागू नये. हा भाऊ म्हणतो या दगडं मारा. मग स्वतःहून हा माणूस आहे ना, भटकती माणूस आहे. नाक खाजे आणि नकटी खिजे ही जी ऐराणी म्हण आहे, तसा हा माणूस आहे. हा कोणत्याही गोष्टीला आपल्या स्वतःच्या अंगावर घेतो आणि शिवसेना पक्षाला अशाच पद्धतीने त्याने वेळा केलेला आहे. अशाच पद्धतीने शिवसेना नेतृत्वाला वेळा केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या माणसाची हा पंगा घेत नाही आहे. अजित पवारांशी पंगा घेतो आहे, इतर लोकांशी पंगा घेतो आहे, पाहिजे तसं बोलतो आहे. आता बोलला म्हणे उंदीर आहे, कोणाला म्हणतो बैल आहे, मग हा हेला आहे. सांगायचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला बोलता येतं आम्हालाही बोलता येतं. चौकटीमध्ये राहून यांनी बोलावं. निश्चितपणाने ही सभा ही आरोतात्यांची याची सभा होती आहे. आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी काढलं की 400 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. माझ्याकडे हे सिव्हिलचे सगळे कागद आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 190 कोटी रुपये खर्च करावे असे शासनाने आदेश केले होते. त्याच्यापैकी आम्ही 121 कोटीला मान्यता केली, 90 कोटी वितरित केले आणि 3 वर्षामध्ये फक्त 81 कोटी रुपये खर्च झाले. किती? 3 वर्षात 81 कोटी रुपये. तर 3 वर्षात जिथे 81 कोटी रुपये खर्च होत आहे तिथे 400 कोटी रुपयाचा घोटाळा कसा होईल? एक फुटका माणूस आहे कोणीतरी जळगावमध्ये, त्यांनी ही माहिती दिली असावी, मला तरी असं वाटतं. आणि मला तरी संजय राऊतांना चॅलेंज आहे, 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात चौकशी तुम्ही करा. मी बॉन्ड लिहून देतो आहे. 1 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात चौकशी करायची असेल ती करा. जर याच्यामध्ये 1 रुपयाचाही भ्रष्टाचार निघाला असेल, अरे गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी कोविडमध्ये काम काय केलं हे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहीत आहे. मग आपल्या त्यावेळेसचे मुख्यमंत्री कोण होते? उद्धवसाहेब ठाकरे होते ना. त्यांना सांगा, राजेश टोपे मंत्री होते, आपलंच सरकार होतं. मला तरी असं वाटतं की हा आरोप करत असताना याची चौकशी करावी. जर याच्यात तथ्य निघालं तर मी 1 मिनटंही मंत्री राहणार नाही, नाहीतर ते खासदारकीचा राजीनामा देतील का हा सवाल माझा आहे. उलटा चोर कोतवाल को दाटे. जळगाव ज्या ठिकाणी 4 आमदार शिवसेनेचे निवडून आले होते, आता त्यांच्याकडे एकही आमदार शिल्लक नाही आहे. अर्थात जे 4 आमदार होते ते आता शिंदे गटाकडे गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्या पाचोरा मतदारसंघात जर आपला आमदार निवडून आणायचा असेल तर मात्र कंबर कसावी लागेल. याच उद्देशातून ही सभा त्या ठिकाणी घेण्यात आली. पण अर्थात 2019मध्ये आरोतात्या पाटलांचं एक स्वप्न होतं की त्या ठिकाणी जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा जी त्यांनी उभारली होती, त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून जी तिथं उभी राहिली होती, त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण त्यानंतर त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं होतं. पण ते अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे आले आणि त्यांच्याच हस्ते त्या प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं असं स्वतः वैशाली सूर्यवंशी पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलं. आणि त्या ठिकाणी आरोतात्या पाटलांच्या पुतळ्याचं देखील अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. आणि पिंपराळा हे जे गाव आहे त्या ठिकाणी देखील शिवस्मारकाचं देखील भूमिपूजन त्या ठिकाणी करण्यात आले. एकंदरीत या सगळ्या भूमिकांना धरून पाहिलं तर त्याला सभेची जोड होती. आणि मग मात्र सभेतून त्या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी यांच्या बाजूनं कसं आता आपल्याला वातावरण निर्माण करता येईल आणि जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये वैशाली सूर्यवंशी पाटील याच आमच्या उमेदवार असतील हे यांनी तर आत्ता या सभेतून स्पष्ट केलेलंच आहे. पण त्यांना निवडून देण्यासाठी किंवा त्यांना प्रतिसाद मिळण्यासाठी त्या ठिकाणी सभा घेण्यात आली होती. अर्थात नंतर बरेचसे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले की या सभेला मुळातच भरपूर खुर्च्या उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी रिकाम्या दिसल्या. साधारण ते ग्राउंड 18,000 त्या ठिकाणी खुर्च्या होत्या, 12,000 खुर्च्या भरल्या असं विरोधकांचं म्हणणं आहे. जळगावात 1,00,000 लोक बसतील असं कुठलं मैदानच नाही, तर पाचोऱ्यात एवढे लोक बसतीलच कशी असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. पण एकंदरीतच उद्धव ठाकरे जिथे जिथे सभा घेतात, मग आपण खेड पाहिलं, मालेगाव पाहिलं किंवा आत्ता पाचोरा पाहिला, त्या ठिकाणी निश्चितपणे ते गर्दी जमवण्यात यशस्वी होत आहेत. सहानुभूती त्यांच्या बाजूने नक्कीच आहे. त्यांनी मोदींवर पण त्या ठिकाणी शाब्दिक हल्ला केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की पुलवामाची जी घटना होती त्यामध्ये आपले जे 40 जवान मारले गेले त्याला 100% केंद्रीय मंत्रालय जबाबदार आहे. त्यावर मोदी कधी बोलणार आहेत का नाही? महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या घडतात, याकडे कोण लक्ष देते का नाही, असे बरेचसे मुद्दे उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून स्पष्ट केले. पण हे निश्चित आहे की येणाऱ्या निवडणुकांसाठी आत्ताच उद्धव ठाकरेंनी कंबर कसलेली आहे आणि जी सहानुभूतीची लाट आपल्याला, ज्याला सिंपती वेव्ह कॅच करता येईल, ती कशी आपल्याला मिळवता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे सुरू आहे. अर्थात 1 मेला आता महाविकास आघाडीची म्हणजेच वज्रमुठ सभा होणार आहे.
त्या ठिकाणी उद्धव ठाकरे काय भाष्य करणार आहेत, त्या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे. एकीकडे संजय राऊत म्हणतात की येत्या 15 दिवसात डेथ वॉरंट निघालेलं आहे आणि हे सरकार कोसळणार आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार आहेत का? अजितदादांनी तर या मुद्द्यावर स्पष्टपणे म्हटलेलं की मला काहीच बोलायचं नाहीये. संजय राऊत त्यांच्या माहितीच्या अधिकारावर किंवा अनुभवातून बोलले असतील. त्यामुळे नेमकं आता काय घडणार आहे हे येणाऱ्या 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी निश्चितच मुंबईच्या होणाऱ्या वज्रमुठ सभेमध्ये कळणार. हे नक्की पाहत रहा सिटी नाव.